हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल, सागर सर डेली आपल्याला व्हिडिओ अपलोड करताय, डेली त्रास देताय. पण ॲक्च्युअली हे व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. जे विद्यार्थी ॲडमिशनची प्रोसिजर करताय, महाराष्ट्र स्टेट असो, कर्नाटका असो, या प्रत्येक ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस करताय, तर त्यांच्या ॲडमिशन फॉर्ममध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहे, नेम मिसमॅच. आता फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ स्पेशल बनवतो आहे, जेही विद्यार्थी कर्नाटकामध्ये अप्लाय करताय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यात पहिला सीईटीचा फॉर्म भरला कर्नाटकाच्या. त्यानंतर आता कर्नाटकाच्या सीईटी वाल्यांनी नीटची इन्फॉर्मेशन अपलोड करायला लावली. तर त्या टायमाला नेम मिसमॅच नावाचा हा प्रकार सगळ्यात जास्त येतो आहे त्या ठिकाणी. हे नेम मिसमॅच क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला तुमची व्हेरिफिकेशन स्लिपही डाउनलोड करून ठेवायची आहे. ते ब्राईट फ्युचर तुम्हाला डाउनलोड करून आणि पाठवून देणार आहे, जे विद्यार्थी ब्राईट फ्युचरचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे. आजचा जो टॉपिक आहे ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नेम मिसमॅच येतंय, त्या विद्यार्थ्यांना काय ऍक्शन घ्यायची आहे याच्याबद्दल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. यावरती ही सोल्युशन आहे. आम्ही आहे तर परफेक्ट सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आता येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग. तो म्हणजे केईच्या पोर्टलवरती नेम मिसमॅच होत नाही. का नेम मिसमॅच वर होतंय? तर मेल करण्याची प्रोसेस काय आहे? बघा, हे फक्त ब्राईट फ्युचरच्या विद्यार्थ्यांसाठी होतं, पण मी सर्वांनाच देतो आहे ही इन्फॉर्मेशन. मेल करण्याची प्रोसेस काय आहे? बघा, केई पोर्टलवरती नीट डिटेल लिंक अपडेट होत नसेल, तर काय कारण असेल? तर या खाली याचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. सर्वात पहिलं, सर्व डॉक्युमेंट तपासा. केई फॉर्म, नीट स्कोर कार्ड, आधार कार्ड, 10th 12th मार्कशीट यातील नाव कम्पेअर करा. काय होतंय, काही ठिकाणी स्टुडंटचं फुल नेम असतं, म्हणजे स्टुडंट नेम, फादर नेम आणि सरनेम. आणि काही ठिकाणी कसं असतं, स्टुडंट नेम आणि फादर नेम. यामुळे हा मिसमॅचचा प्रॉब्लेम येतो आहे. त्यासाठी हे आपण सोल्युशन काढत आहोत. फर्स्ट थिंग झाली, डॉक्युमेंट्स क्रॉस चेक करून झाले. सेकंड थिंग, ऑफिशियल मेल वर मेल करायचा आहे. केईला तुमच्या समस्या डिटेलमध्ये मेल करायच्या. काय काय समस्या आहेत, त्या मेल कशा करायच्या त्या बघूया. मेलमध्ये काय समाविष्ट असायला हवं? केई ऍप्लिकेशन फॉर्म. जो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला जो भेटलेला आहे, तो ऍप्लिकेशन फॉर्म, नीट रोल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, म्हणजे जो तुमचा नीटचं स्कोर कार्ड आहे, नीटचं स्कोर कार्ड तुम्हाला अप्लाय करायचं, अपलोड करायचं आहे. नेम ऍज पर की फॉर्म. की फॉर्मनुसार तुमचं जे नेम आलेलं आहे, ते नेम त्या ठिकाणी दाखवायचं आहे. नेम ऍज पर नीट स्कोर कार्ड, हे सगळं मेलमध्ये मेन्शन करायचं आहे. मेलचा फॉर्मॅट तुम्हाला ब्राईट फ्युचरची टीम देणार आहे, त्यामुळे घाबरायचं काही काम नाहीये. त्यामध्ये फक्त तुमचं नाव एडिट करून टाकून द्या, दॅट्स इट. आणि कोणते डॉक्युमेंट अटॅच करायचे तेही सांगतोय. करंट नेम ऍज पर 10th मार्कशीट. 10th मार्कशीट वरती काय नेम आहे ते क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेलचा फॉर्मॅट तुम्हाला ब्राईट फ्युचर देणार आहे, त्यामध्ये तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अटॅचमेंट काय करायचे आहे, कुठले डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे हे समजून घ्या. केईई काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म, जो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भेटलेला आहे, तो फॉर्म, आधार कार्ड, नीटचं स्कोर कार्ड, क्लास 10चं मार्कशीट, क्लास 12चं मार्कशीट आणि एररचा जर स्क्रीनशॉट असेल तर एररचा स्क्रीनशॉट, जर नसेल तरी पण चालेल. त्यांना ऑलरेडी तुमच्या रजिस्टर मेल आयडी वरतून मेल गेल्यानंतर एका मिनिटात लगेच समजतं की ह्या स्टुडंटचा मेल आयडी हा आहे आणि याचं लॉग इन डिटेल्स हे आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा मेल तुम्हाला कुठे पाठवायचा आहे? सेंड मेल आणि कॉपी जर मेल करताय तर त्याची एक कॉपी सांभाळून ठेवा, तुमच्याकडे असायला हवी. तुमच्या मेल आयडी मधून काही डिलीट वगैरे काहीही करू नका. आता येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पुढे. हा केईचा ऑफिशियल मेल आयडी आहे, बघून घ्या सर्वांनी. केईए अथॉरिटी -ka@nice.in या मेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचा आहे. इम्पॉर्टंट, मेल रजिस्टर्ड मेल आयडी वरतूनच करा, दुसऱ्या मेल आयडी वरतून मेल करू नका. अदरवाईज ते ऍक्सेप्ट करणार नाही. डॉक्युमेंट्स जेपीजी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाठवा. जे डॉक्युमेंट्स अटॅच करताय, हे जे डॉक्युमेंट्स अटॅच करताय ते जेपीजी पीडीएफ फॉर्मॅटमध्येच करा. जर नीट स्कोर कार्डवरचं नाव चुकीचं असेल तर एनटीएला सुद्धा कॉन्टॅक्ट करा. जर तुमचं नीट स्कोर कार्डवरती नाव जर चुकीचं असेल, मिस्टेक असेल, तर एनटीएलाही तुम्ही मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे कर्नाटका पोर्टलवरती जे विद्यार्थ्यांचे नेम मिसमॅच होतंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. याचा फॉर्मॅट जर तुम्हाला हवा असेल तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला कॉन्टॅक्ट करा. जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ग्रुपमध्येच हा फॉर्मॅट भेटणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. तुम्हाला मेलचा फॉर्मॅट, कोणते डॉक्युमेंट्स अटॅच करायचे, मेल कोणत्या मेल आयडी वरती सेंड करायचा, ते तुम्हाला ग्रुपमध्येच भेटणार आहे. थँक्यू सो मच. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे त्यांच्यासाठी. थँक्यू सो मच.